नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सभामंडपाचे लोकार्पण आणि डाऊरनगर येथे समाज मंदिराचे भूमिपूजन रविवारी झाले. चांडजे ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगरमध्ये आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या साई मंदिरासाठी आमदारांच्या विकास निधीतून 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. तर चारफाटा येथे नवीन समाज मंदिर बांधण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कार्यक्रमांवेळी भाजपचे उरण तालुका भाजप अध्यक्ष रविशेठ भोईर, चांडजे विभाग अध्यक्ष जितेंद्र खरत, उरण तालुका सरचिटणीस कैलास भोईर, नगरसेवक राजू ठाकूर, उद्योजक प्रकाश ठाकूर, प्रसाद भोईर, प्रशांत माळी, राजू भोईर, संतोष पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाचे खोपोली शहराध्यक्ष डॉक्टर निकेत अनंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठोबा देवस्थान मंदिर ताकई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी डॉक्टर अनिकेत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उपक्रम राबवल्याबद्दल युवा मोर्चाचे कौतुक केले. या शिबिरात 342 लोकांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हाडांची घनता, हृदयरोग, ECG, कान, नाक, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच औषधांचे वाटप करण्यात आले. AG पाटील मेडिकल फाउंडेशन आणि संजीवनी हॉस्पिटल तसेच रायगड हॉस्पिटल या संस्थांनी शिबिरासाठी योगदान दिले. यावेळी माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती नरेश पाटील, सरचिटणीस दीपक बेहरे, खोपोली मंडळ अध्यक्ष रमेश रेटरेकर, हेमंत नांदे, ॲडव्होकेट रामदास पाटील, काळूराम पाटील, संदीप पाटील, डॉक्टर हेमंत पाटील, अनंत पाटील, रमाकांत पाटील, संजय पाटील उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर हेमंत पाटील, डॉक्टर निकेत पाटील, डॉक्टर रोहिणी पाटील, डॉक्टर तृप्ती पाटील, डॉक्टर सरोज काळे या डॉक्टरांनी योगदान दिले. खाडीवर उभारल्या जाणाऱ्या 1.1 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूल उभारणीच्या कामाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून परवानगी मिळताच बांधकाम कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. येत्या 18 महिन्यात खाडीपुलाचे काम पूर्ण केले जाणार असल्यामुळे तळोजा आणि खारघरमधील नागरिकांचा प्रवास लवकरच सुखकर होण्याची चिन्हे दिसत आहेत. खारघर वसाहतीनंतर सिडकोतर्फे तळोजा वसाहत उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. तळोजा वसाहतीमधील वाढत्या लोकसंख्येमुळे सिडकोने तळोजा वसाहत फेज 1 या ठिकाणी रेल्वे रुळाखाली भुयारी मार्ग उभारला. याशिवाय तळोजा फेज 2 मध्ये पेंधर पुलाकडे लक्ष केंद्रित करून अनेक वर्षे खितपत पडलेल्या पेंधर पूल बांधकामाला गती देऊन रेल्वे विभागाकडून परवानगी घेऊन रेल्वे लाईनवर ग्रेडर लावून पूल उभारणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसात सिडकोने तळोजा वसाहत थेट खारघर वसाहतीला जोडणाऱ्या 96 कोटी रुपये खर्चाच्या तळोजा खाडीपूल उभारणीला मंजुरी दिली. येत्या 18 महिन्यात खारघर तळोजा खाडीपुलाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सव सण पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळांनी शांततेत तसेच शासनाच्या आखून दिलेल्या नियमाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन परिमंडळ 2चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आणि गोपनीय विभागाचे कुंवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सर्व मंडळी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे गणेशोत्सव मंडळांची आणि दहीहंडी उत्सव मंडळांची नोंदणी करावी, सर्वांनी ऑनलाईन अर्ज भरणे, जागा मालक किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे मंडपासाठी परवानगी घेणे, तात्पुरता विद्युत कनेक्शन घेणे, स्टेज मजबूत असावे याबाबत तज्ज्ञ तसेच अभियंत्यांकडून तपासणी करून घ्यावी, ध्वनी प्रदूषण संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, मिरवणुकीत रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या.
हवामानात अचानक बदल झाल्यामुळे वादळी पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच समुद्र खवळल्याने मासेमारीसाठी गेलेल्या ठिकठिकाणच्या 400 बोटी आगरदांडा बंदरकिनारी आश्रयाला आल्या आहेत. 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी करण्यासाठी शासनाची बंदी असल्यामुळे सर्व बोटी किनाऱ्यावरच होत्या. नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांपासून मासेमारीला सुरुवात करण्यात आली, परंतु गेल्या 3 दिवसांपासून सुटलेल्या जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटीतील नाखवांनी आणि खलाशांनी आपापल्या बोटी आगरदांडा बंदराजवळील समुद्रात नांगर टाकून आश्रयाला थांबल्या. यामध्ये दापोली, करंजा, अलिबाग, राजपुरी, एकदरा, मुरुड तसेच गुजरात राज्यातील वेरावल बंदर भागातील 400 बोटी किनाऱ्यावर लागल्या. कोकणातील सुक्या मासळीचे अर्थकारण लक्षात घेता मच्छीमार बांधवांना मासळी वाळवण्यासाठी यंत्रे पुरवण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सौर ऊर्जेवर चालणारी ही यंत्रे विकत घेण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे मासळी सुकवताना येणारे अडथळे दूर होऊन ग्राहकांना आरोग्यदायी सुकी मासळी उपलब्ध होणार आहे. मासळी सुकवण्यासाठी कोकणातील मच्छीमार अद्यापही आधुनिक यंत्राचा वापर करत नाहीत. ही मासळी ओट्यावर तसेच रस्त्यावर सुकवली जाते. सोलार ड्रायरमुळे किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने प्रक्रिया करता येते आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः मच्छीमार महिला ज्या सुक्या माशांची विक्री करून उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी ते उपयुक्त आहे. मासेमारी समुदायामध्ये उन्हात मासे सुकवणे ही प्रचलित पद्धत असली तरी पाऊस, वारा, ओलावा, धूळ यामुळे उत्पादन खराब होण्यासारखे अनेक तोटे आहेत, ज्यामुळे बुरशीची वाढ होते. ही प्रक्रिया खूप श्रम घेणारी, वेळ घेणारी आहे आणि त्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता आहे. मात्र या सोलर ड्रायरमुळे त्यांची चिंता मिटणार आहे. एका चिमुरडीवर अत्याचार होतो आणि त्याचे घाणेरडे राजकारण सुरू असून हे निंदनीय आहे. त्याचा आम्ही धिक्कार करतो. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जाणीवा, संवेदना मेलेल्या आहेत अशी बोचरी टीका भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड येथील चौदार तळ्याजवळ आयोजित जाणीव जागर या कार्यक्रमात केली. महिला अत्याचाराप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका राज्यातील जनतेसमोर उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय देण्यासाठी भाजपच्या वतीने जाणीव जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस विपिन महामुंडकर, उपाध्यक्ष जयवंत दळवी, महाड तालुकाध्यक्ष निलेश देवगीरकर, सरचिटणीस अनिल मोरे, महेश शिंदे, उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय ताडफळे, प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुद्रमोती, तालुका अध्यक्ष मंजुषा जोशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जून महिन्यापासून माथेरान शहरात प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक 20 ई-रिक्षा श्रमिक हातरिक्षा चालकांमार्फत चालवल्या जात आहेत. नगरपालिका माध्यमातून ठेकेदारांमार्फत सुरुवातीला 7 ई-रिक्षा सुरू होत्या. सध्या स्थितीत त्या 7 ई-रिक्षा बंद केल्या असून त्या शास्त्री हॉल येथे ठेवण्यात आल्या आहेत. ई-रिक्षा नगरपालिकेमार्फत शहरातील शासकीय कार्यालय, अधिकारी वर्ग, कर्मचारी यांना भाडे तत्वावर देऊन पुन्हा सुरू कराव्या अशी मागणी केली जात आहे. माथेरान पर्यटनस्थळी वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे प्रायोगिक तत्वावर फक्त 20 ई-रिक्षा सुरू असून वाढते पर्यटन लक्षात घेता या ई-रिक्षा सेवेसाठी अपुऱ्या पडत आहेत. नगरपालिकेने येथील सर्व शासकीय खात्यांना जुन्या 7 ई-रिक्षा भाडेतत्वावर दिल्यास पालिकेला उत्पन्न मिळून ई-रिक्षांची देखील देखभाल होऊन त्या सुस्थितीत राहतील. ऐन गर्दीच्या वेळी ई-रिक्षासाठी रांगा लागलेल्या असताना विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी मध्येच येऊन ई-रिक्षामध्ये बसतात. त्यामुळे रिक्षा स्टँडवर पर्यटक आणि ई-रिक्षा कर्मचारी यांच्यात वाद होतात. याकरिता जुन्या 7 ई-रिक्षा अजून काही काळ बंद ठेवून भंगारात न काढता पुन्हा एकदा पालिकेमार्फत सुरू कराव्या अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. उरण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ही नेहमीच होणारी वाहतूक कोंडी उरणकरांसाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या वतीने उरण नगर परिषदेने मुख्याधिकारी, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदनातून
उरण शहरातील वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले आहे। यावेळी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश पवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर ठाकूर, जगदीश तांडेल, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते।